सोलापूर मुंबई विमानसेवा जी आहे ती आजपासून सुरू झाली आणि या विमानसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला। खरं तर मुंबईहून सोलापूरला जे पहिलं विमान आलेलं आहे त्या विमानातले हे पहिलेच प्रवासी आपल्यासोबत आहेत। खरं तर सोलापूर मुंबई मुंबई सोलापूर हा विमान प्रवासाची गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकर वाट पाहत होते। जवळपास 15 वर्षांनंतर ही विमानसेवा सुरू होते। काय पहिली प्रवासाची भावना आहे आपली, काय प्रतिक्रिया? खरंच हा अतिशय आनंदाचा अनुभव आहे, कारण बरेच वर्षापासून ही मागणी होत होती आणि ती सत्यात उतरते म्हटल्यानंतर मला खूप आनंद होतो आहे आणि सर्वांनाच होत आहे। आणि त्याचप्रमाणे सोलापूरचे उद्योगधंदे वाढण्यासाठी, व्यापार वाढण्यासाठी किंवा धार्मिक पर्यटनसुद्धा असो, त्यामध्ये इतकं उत्तम स्टेप घेतलेली आहे, सकारात्मक स्टेप घेतलेली आहे आणि नागरिकांनी सर्वात जास्त त्याला सहकार्य करून ही जी योजना आहे, ही जी विमानसेवा आहे तिला यशस्वी करायचे असे मला इथे वाटत आहे। आणि मला वाटते की या सर्व विमानसेवेसाठी मी शुभेच्छा देतो। काका, खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरचा सर्व आलेख पाहत आहे। सोलापूर विमानसेवा प्रत्यक्षात सुरू होते आणि मुख्यमंत्र्यांनी येऊन त्याचा शुभारंभ केलेला आहे। काय भावना आहेत पहिल्या? सर्वप्रथम मी सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूरचा नागरिक म्हणून या सेवेचा स्वागत करतो आणि शुभेच्छाही देतो। खूप वर्षापासूनचा हा जिल्ह्यातला जिव्हाळ्याचा विषय होता। या विमानसेवेमुळं जिल्ह्याचं पर्यटन वाढेल, उद्योग वाढेल आणि इतर सर्व गोष्टींचं आर्थिक उलाढाल वाढेल आणि विशेषतः जिल्ह्यातले जे तीर्थक्षेत्र आहेत, पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल, इथं येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल आणि त्यामुळं हे तीर्थक्षेत्र आणि जिल्हा देशपातळीवर जाईल अशी माझी शुभेच्छा आहे। आणखी काही प्रवासी या ठिकाणी आलेले आहेत। डॉक्टर साहेब, खरं तर काय भावना आहेत? सोलापूरला आपल्या तर विमानसेवा सुरू झाली आहे, मुंबईहून थेट सोलापूरला येता येणार आहे, काय पहिली? खरं पाहिलं तर सिद्धेश्वराच्या कृपेने ही जी मुंबई सोलापूर आणि सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। कारण सोलापूरवासी बऱ्याच वर्षापासून ह्या दिवसाची वाट पाहत होते। कारण प्रत्येक शहराची प्रगती, औद्योगिकरण आणि विकास हा कुठेतरी आत्ताच्या काळामध्ये लॉजिस्टिक अरेंजमेंट त्या शहराची कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे। आणि सोलापूर शहराला खूप चांगला इतिहास आहे, उद्योगाचा इतिहास आहे। फार पूर्वीपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्योग करणारे आणि उद्योगी लोक खूप आहेत। स्टार एअर्सचे प्रमुख आपल्यासोबत आहेत संजय घोडावत सर। खरं तर सोलापूरसाठी तुम्ही आता विमानसेवा देताय, काय पहिली प्रतिक्रिया? मुख्यमंत्री स्वतः आले होते काय? मला आज अतिशय आनंद होत आहे सांगण्यास की स्टार एअर ही अशी एक आता एअरलाईन आहे भारतामध्ये की जी 6 वर्षे नॉनस्टॉप सुरू आहे। रिजनल एअरलाईन पहिलीच एअरलाईन अशी आहे की जी 6 वर्षे चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील 6 सिटीज जोडल्या होत्या आणि भारतातील 30 सिटीज आणि आत्ता ही 7वी सिटी आहे महाराष्ट्रातील की जी आम्ही कनेक्ट केलेली आहे। आणि येथून पुढेसुद्धा जास्तीत जास्त सिटींना कनेक्ट करण्याचा सोलापूरला प्रयत्न करू आणि त्यातून जी डेव्हलपमेंट होईल सोलापूर आणि आजूबाजूच्या एरियाची ती अतिशय चांगली होईल अशी मला आशा आहे। आणि आम्ही जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा, टीम फार चांगली आहे आपली आणि जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू। खरं तर मुख्यमंत्र्यांनी अशी देखील विनंती केलेली आहे की सोलापूर मुंबई तर देत आहात, पण या पुढच्या कालावधीमध्ये सोलापूर तिरुपतीसाठी देखील आपण मदत करावी आणि सेवा द्यावी। आता पुढच्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 50 प्लेनचं आमचं टार्गेट आहे। आता 13 आहेत प्लॅन्स, 50 प्लेनचं टार्गेट आहे। ते झाल्यानंतर तिरुपती तर सुरू करूच, पण त्याबरोबरच आणखी दिल्ली जे काही करता येईल आपल्याला, राजस्थान आहे, दिल्ली आहे, चेन्नई आहे, बेंगलोर आहे, ह्या सर्व सिटीशी आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू। आणि 3 वर्षानंतर 50 प्लेन झाल्यानंतर भारतातील सर्व 2 टियर 3 टियर सिटीजना आपण मेट्रोला जोडू याची मला खात्री आहे। आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा खूप महत्त्वाचा आहे। कोकणातले प्रवासी असतील किंवा तिरुपतीला जाणारे इथले मोठा एक कनेक्टिव्हिटी वाढू शकते। IT सिटीचं देखील घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला चांगली साथ दिलेली आहे। त्यांनी सुद्धा जे VGF दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे वायबिलिटी गॅप फंडिंग जे दिलेलं आहे, त्यामुळं हे वायबल होईल, हा रूट वायबल होईल आणि हे कंटिन्यू राहील असे मला खात्री आहे आणि त्यातून आपण चांगली डेव्हलपमेंट करू। तर हे होते संजय घोडावत आणि आपण पाहतो या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहेत ते पहिल्यांदाच प्रवास करता आहेत आणि या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर आपण सांगत होतात की सोलापूरसाठी ही खूप सिद्धेश्वराच्या नगरीत येते। सोलापूर ही मुळातच औद्योगिक नगरी आहे। विमान वाहतूक सुरू झाल्यामुळे इथल्या बऱ्याच लोकांना मुंबई पुणे आणि पुणे मुंबई ह्या शहराशी जोडून कारभार करायचा असतो, उद्योग करायचा असतो। तर त्यामध्ये आता मुंबई ही आपली महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी आहे।
तर त्याच्यामुळे जितका संपर्क लवकर करता येईल त्या प्रमुख शहराशी तो कुठल्याही उद्योगाशी तो आवश्यक असतो. आणि मला वाटतं की सोलापूरमध्ये खूप पोटेन्शियल आहे. आत्ताची सध्याची जी युवा पिढी आहे ती उद्योगी आहे, तर त्यासाठी मुंबई सोलापूर आणि सोलापूर मुंबई हवाई प्रवास हा नक्कीच सोलापूरच्या येणाऱ्या भविष्यासाठी फायदेशीर असणार आहे. आणि माझ्या सगळ्या तुम्हाला संपूर्ण सोलापूरच्या नागरिकांना माझ्या शुभेच्छा असतील. त्यानिमित्तानं दिवाळीच्याही शुभेच्छा असतील आणि ह्या प्रवासाच्या शुभेच्छा असतील. ग्रामीण भागातले देखील प्रवासी पहिल्यांदाच प्रवास करतायत. काय सांगाल, काय अनुभव आहे, कसा? खूप भारी वाटला. मी धोंडाप्पा नंदे पहिल्यांदाच विमानात प्रवास केला इतक्या वर्षानंतर. सायकल ते विमान प्रवास असा माझा प्रवास आहे. पुण्यामध्ये 28 वर्षापासून सायकल चालवतोय. अक्कलकोट तर वागदरीगावचा मी आहे. मुंबई ते सोलापूर प्रवास केला आणि ते पहिला प्रवास सोलापूरसाठी केला, याचा खूप आनंद आहे. खूप उत्तम नियोजन होतं, उत्तम सुविधा दिलीत ते. सोलापुरासाठी विमानसेवा सातत्याने चालू ठेवण्याचा ज्याने प्रयत्न केला सर्वांचा आभारी आहे. आणि सोलापुराच्या विकासासाठी मोलाचं वाटा वाटणारा विमानसेवा असायला पाहिजे, चालू केलं पाहिजे, सातत्याने चालू केलं पाहिजे, कुठलाही वाद न करता. ह्यापुढे ही सुविधा देऊन गोवा चालूच आहे, मुंबई पुणे चालू झाला पाहिजे, मुंबई सोलापूर चालू असला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. पहिल्यांदाच तुम्ही प्रवास केला असं सांगताय. कसं दिसतं विमानातून सोलापूर, पुणे, मुंबई? मी व्हिडिओ केला, मला वाटलं मी ढगात गेलेलो आहो. इतक्या उंचीवरती मी गेलेलो आहे, म्हणजे माझा पहिला अनुभव आहे. मी इतकं भारावून गेलेलं आहे की मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. कारण मी लोकांना वाटतं हे काय विमान प्रवास काय आजकाल जमान्यामध्ये साधी गोष्ट आहे, माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे का मी पहिल्यांदा केलेलं आहे. मुंबई ते सोलापूरपर्यंत इतक्या उंचीवरती मला बघून, इतकं सगळं सोलापूर इतक्या उंचावर बघून मला खूप भारी वाटला. मला आनंद आला की इतक्या उंचीवर सोलापूर का दिसतो किंवा मुंबई ते सोलापूरपर्यंत अनुभव इतकं रेकॉर्ड केलेला आहे. छान वाटला खूप मला. आपण पाहतोय खरं तर हे सर्व सोलापूरकरांचे सोलापुरात आलेले प्रवासी आहेत आणि पहिल्यांदाच या लोकांनी प्रवास जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे आणि एकंदरीतच त्यांचे अनुभव जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.